नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अन्यायकारक बदलीच्या विरोधात महाड पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या आत्महत्येचा इशारा। पोलीस खात्यासह महाराष्ट्रात खळबळ। आत्महत्या केल्यास संबंधितांविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी केली मागणी। सोमवारपर्यंत न्याय न मिळाल्यास कायदेशीर मार्ग खुले। जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष। महाड पोलीस निरीक्षक विजय रमेश बामण्या तडवी यांनी राज्याचे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांना लिहिलेल्या लेखी पत्रात आपल्या विरोधात आपण खालच्या जातीचे असल्याचे सांगत अन्यायकारक कार्यवाही होऊन आपली पुन्हा बदली केल्याचे नमूद करून या प्रकरणी न्याय न मिळाल्यास आपण आत्महत्या करणार असल्याचा लेखी इशारा पत्राद्वारे दिल्याने संपूर्ण रायगडमधील पोलीस खात्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे। या संदर्भात आज दुपारी महाड पोलीस ठाण्यामध्ये रमेश तडवी यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली असता त्यांनी प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती सविता गर्जे यांच्या अहवालानुसार मागील महिन्यातील झालेल्या 2 घटनांचा उल्लेख करून आपल्या विरोधात रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी तातडीने बदलीची कारवाई केल्याची माहिती दिली। या लेखी पत्रात त्यांनी आपल्यावरील झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला असून यापूर्वी देखील आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आपण मॅटमध्ये जाऊन न्याय प्राप्त केला होता, ज्यामुळे बदली आदेश रद्द होऊन आपली महाड शहर पोलीस निरीक्षक म्हणूनच 10 सप्टेंबर 2025 रोजी पुन्हा नियुक्ती झाली होती याची आठवण करून दिली। आपल्या या लेखी पत्रात आपण भिल्ल आदिवासी म्हणजेच खालच्या जातीचे असल्यानेच आपली जाणीवपूर्वक बदली अलिबाग नियंत्रण कक्षात करण्यात आल्याचे नमूद करून ही सर्वथा अयोग्य असून याकरता त्यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे रायगड, विद्यमान पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीवर्धन सविता गर्जे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा अलिबाग मिलिंद खोपडे व महाड MIDCचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने हे जबाबदार असून या सर्वांनी मिळून आपणास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याचे सांगून आपण आत्महत्या केल्यानंतर या सर्वांच्या विरोधात वारंवार मला जातीवाचक बोलून अपमान केला म्हणून अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे। या लेखी पत्रात डिसेंबर महिन्यामध्ये महाडमध्ये झालेल्या एका गुन्ह्याचा अहवाल देऊन या प्रकरणी यापैकी अधिकाऱ्यांनी माझ्याकडे 3 संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करावा म्हणून दबाव आणला होता, मात्र मी हा दबाव झुगारून अशा पद्धतीने कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे निदर्शनास आणले। मागील महिन्याभरात महाड शहर परिसराच्या हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यात तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततेत संपन्न होण्यास योग्य पद्धतीने कार्यवाही केल्याचे नमूद करून काल संपन्न झालेल्या श्री वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सवही शांततेत व उत्साहात संपन्न झाला। यामध्ये पोलीस प्रशासनाने आपले योगदान दिल्याचे त्यांनी नमूद केले। प्रस्तुत प्रतिनिधींनी त्यांची पोलीस कार्यालयात भेट घेतली असता प्रत्यक्ष त्यांनी महाडच्या प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून विचारणा केली असता श्रीमती गर्जे यांनी त्यांना सोमवारपर्यंत आपल्या बदली संदर्भात कोणतीही कार्यवाही करू नये व पत्रकारांना या संदर्भात कोणतीही माहिती देऊ नये असे स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले। श्री रमेश तडवी यांच्या विरोधात मागील 2 वर्षात झालेला हा दुसरा बदलीचा प्रकार असून यावेळी त्यांच्यावर जातीवाचक उल्लेख करून त्यांची बदली केल्याचे त्यांच्या पत्रातील निवेदनात स्पष्ट होत असून त्यामुळे संपूर्ण रायगड सह महाराष्ट्राच्या पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे। यामुळे आता जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल या संदर्भात कोणती भूमिका घेतात याकडे तमाम नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे। या संदर्भात शुक्रवारी रात्री उशिरा पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या पत्नीशी संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी देखील कोणतेही नोटीस न देता जाणीवपूर्वक रमेश तडवी यांच्या विभागाकडून अन्याय केले जात असल्याचे त्यांनी नमूद करून सायंकाळी काही काळ ते फोन बंद करून बाहेर गेले होते व त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता असे सांगितले। दरम्यान याबाबत सायंकाळी उशिरा पोलीस कार्यालयातून रमेश तडवी रायगड परिसरात गेल्याची माहिती प्राप्त झाली। संध्याकाळी उशिरा त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना पुन्हा महाड पोलीस ठाण्यामध्ये घेऊन आल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली। या संदर्भात महाड शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांमध्ये रमेश तडवी यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना त्यांच्याशी केलेल्या चर्चेमध्ये दिसून आली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी इलियास ढोकले, महाड। काहीतरी आत्महत्या करण्यास गेले, जीव द्यायला गेले असा जो पत्रकारांसमोर जो आमचा रिपोर्ट येतो त्याबद्दल आपण काय म्हणाल?
बरं ते आज होते घरी दिवसभर आणि संध्याकाळी 5:30ला असे ड्युटीला निघाले आणि इथं आले आणि 8:30ला मला फोन आला त्यांचा. काय त्यांना काही ते कागदपत्रे पाहिजे होती. मग त्यांनी एका माणसाला पाठवलेलं आणि मग नंतर बोलले की नको मीच येतो घरी. त्याच्यानंतर ते घरी आलेच नाही. मग त्यांचे ड्रायव्हर आले चावी वगैरे घेऊन आणि त्यांचं बुक घेऊन. ते बोलले की साहेब पोलीस स्टेशनमधून कुठे मोबाईल स्विच ऑफ करून निघून गेले. म्हटलं काय झालं? तर ते बोलले की त्यांची बदली केली. म्हटलं कसं कसं काय अचानक आताच बदली केलेली? म्हटलं आताच आले ते कोर्टातून. एवढा त्रास केला त्यांनी. 1 वर्ष काढलं त्यांनी कोर्टात. रडून रडून खूप रडले ते असं कोर्टात. एवढा त्रास करून आले ते या पोलीस स्टेशनला आणि पुन्हा या लोकांनी इतक्या प्रेशर मध्ये ठेवलं आणि पुन्हा बदली केली नोटीस न देता. आधी नोटीस द्यावी ना यांनी, खुलासा मागावा. नाही केलं त्यांनी तसं, डायरेक्ट बदली केली. हे दुसऱ्यांदा झाले.